राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. रानभाज्या खा, स्वस्थ रहा. आज आपण बहुगुणी आरोग्यवर्धक रानभाजी चिगोरची भाजी कशी बनवावी ते पाहणार आहोत. तर या भाजीला भोकरची भाजी, गोंदनची भाजी असे वेगवेगळे नावांनी सुद्धा ओळखल्या जाते. हल्लीच्या नवीन पिढीला चिगोर म्हणजे काय माहीतच नाहीये. तर ही भाजी उन्हाळ्यात येणारी सुपर रानभाजी किंवा रानमेवा असं म्हटलं तरी चालेल. तर ही भाजी वर्षातून एकदाच मिळणारी आहे, त्यामुळे वर्षातून एकदा तरी खायला हवी. ही भाजी फक्त मार्च आणि एप्रिल महिन्यात मिळते. चिगोर मोठा झाल्यानंतर याचं लोणचं देखील करता येते. चला तर फटाफट रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी 1 पाव चिगोर घेतला आहे. हे बघा, ही भाजी अगदी वेगळ्या प्रकारची असते. याला असे हे छोटे छोटे गोल गोल असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी ही भाजी आहे. याचे पानं अशातले असतात आणि तुम्ही बघू शकतात ही भाजी अशा प्रकारे गुच्छांमध्ये येते. अतिशय पौष्टिक रानभाजी आहे. सगळ्यात आधी भाजी निवडून घेऊ. त्यासाठी हे जे भाजीचे गोल गोल आहे ते काढून देठ मोकळे करून घेऊ. भाजी लवकर निवडल्या जाते आणि पटकन पण शिजते. माझ्याकडे ही भाजी सर्वांना खूप आवडते, म्हणून मी सीझनमध्ये 3 ते 4 वेळेस ही भाजी करते. तर आपल्याला भाजीचे कोवळे देठ घ्यायचे आहे आणि जे कडक मोठे देठ आहे ते काढून घ्यायचे. तर इथे भाजी निवडून झाली आहे. या भाजीची एक विशेषता असते की ह्या रानभाजीवर फवारणी वगैरे काहीही केलेलं नसतं, म्हणून ही आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. वर्षातून किमान एकदा तरी ही भाजी प्रत्येकाने खावी. भाजी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. भाजी करण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये घालूया 1 चमचा तेल. तेल गरम झालंय, त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी छान तडतडली आहे. त्यामध्ये घालूया जिरे. जिरे पण तडतडले छान. त्यानंतर घालूया हिंग. त्यानंतर घालूया, इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या आहे, त्या आपण घालू. 1 लाल मिरची आणि 1 हिरवी मिरची घालू. 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालू. आपण हे परतून घेऊ. 1 टमाटर इथे मी कट करून घेतला आहे, तो घालू. ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. मागच्या वेळेस आपण जी भाजी केली होती त्यामध्ये आपण टमाटर न घालता शेंगदाण्याचा कूट घातला होता. बऱ्याच जागेवरती यामध्ये चिंच, दही देखील घातल्या जातं. टमाटर लवकर शिजण्यासाठी यामध्ये घालूया मीठ आणि 1-2 मिनटं आपण हे परतून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. कांद्याला गुलाबी रंग आला आहे. टमाटर पण बऱ्यापैकी शिजला आहे. आता यामध्ये एक एक करून आपण सुखे मसाले घालूया. हळद, लाल तिखट, तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात आणि 1 चमचा धणेपूड आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सगळे मसाले 1 मिनिट लो फ्लेमवर परतून घेतले आहे. आता यामध्ये घालूया धुतलेला चिगोर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर मीठ घालू. मिठाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे, कारण टमाटर शिजताना आपण मीठ घातलेलं आहे. भाजीवर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. साधारण 5 मिनिटं झाले आहे. भाजी पाहू. वाह, खूप छान खुशबू येत आहे. आपल्याला जर असं वाटत असेल की भाजी खूप कोरडी होत आहे, तर भाजीमध्ये पाण्याचा शिपका मारून वाफ काढून घ्यावी. भाजी पाहू, एकदम व्यवस्थित शिजली आहे. हाताने प्रेस होत आहे. आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करून घेऊ. तर इथे आपली टेस्टी चिगोरची रानभाजी बनून तयार आहे. गॅस बंद करूया. तर अशी ही चिगोरची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.